हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर अशी जवसाची चटणी वाटून दाखवणार आहे। इथे मी 1 वाटी जवस घेतलेले आहेत। जवस हे अशा प्रकारचे असतात, याला आता भाजून घ्यायचं। इथे मी कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढाई छान गरम झाली की यामध्ये हे जवस घालायचे व छान असं भाजून घ्यायचं। भाजते वेळी त्याचा चटचट असा आवाज येतो, पण ते जास्त उडत नाही। ज्या पद्धतीने तीळ हे जास्त उडतात त्या पद्धतीने हे उडत नाहीत। जवस हे तुम्ही मार्केटमधून आणत असाल तर त्याला एकदा साफ करून घ्यायचं। त्यामध्ये मातीचे खडे असू शकतात किंवा काड्याही असतात, त्याला स्वच्छ असं निवडून घेऊन भाजायचं। भाजते वेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। ही जवसाची चटणी खाण्यासाठी खूप छान खमंग लागते, त्याचबरोबर ही खूप आरोग्यदायी आहे। एकदा नक्की बनवून पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। जवस भाजते वेळी याला चमच्याने सतत फिरवत राहायचं। फिरवलं नाही तर ते एका बाजूने भाजतील व एका बाजूने कच्चे राहू शकतात, त्यामुळे याला सतत फिरवत राहायचं। जवस खमंग खरपूस असे भाजून घ्यायचं। जेवढे छान भाजले जातील तेवढी छान चटणी लागते। इथे पूर्ण जवस भाजून झालेले आहेत। आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवू। जवस छान थंड होईपर्यंत याला एका ताटामध्ये पसरवून ठेवायचं। इथे पाहू शकता जवस भाजल्यानंतर ते असे फुटलेले दिसतात, म्हणजे आपले जवस छान प्रॉपर असे भाजले गेलेले आहेत। जवस पूर्ण थंड झाल्यानंतर याला एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं व याला पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी याला छान बारीक करून घेतलेला आहे। जवस गरम असते वेळी याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, प्रॉपर जवस थंड झाल्यानंतरच बारीक करायचं। यामध्ये आता 1 छोटी गड्डी लसूण घालायचा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं। 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे भाजलेले नाही, त्यामध्ये कच्चे जिरे घालायचे। सर्वात शेवटी तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं लाल तिखट घालायचं। इथे मी 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर याला परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। इथे मी सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत। इथे आपली जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी अशी जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे। ही जवसाची चटणी खूप छान खमंग अशी लागते। ही अगदी महिनाभर छान अशी टिकते आणि बारीकही एकदम छान व्यवस्थित झालेली आहे। या पद्धतीने जवसाची चटणी एकदा नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा नवीन व खमंग रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।